अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन। पंचायत समिती भद्रावती येथील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन। जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन सुरू असून त्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पंचायत समितीत सुद्धा दिसून आले। दिनांक 16 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या असहकार आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने दिनांक 23 फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पंचायत समितीच्या प्रांगणात लिपिक वर्गीय कर्मचारी ठिय्या मांडून बसल्यामुळे कामकाज ठप्प झाले। त्याचा फटका कामाकरिता आलेल्या नागरिकांना बसतो आहे। चौथ्या वेतन आयोगानुसार लिपिकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक यांचे पदनाम बदल करणे, पदोन्नतीचे स्तर कमी करणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती भद्रावती अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, लघु सिंचाई विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हायस्कूल आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत। एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणेत सर्व पुरुष व महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामाचा फज्जा उडाल्याचा प्रत्यय येत होता। तर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या दुर्लक्षित धोरणाविरोधात असंतोष खदखदत होता। आमदारांना पेन्शन आणि सर्व हयातभर शासकीय योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टेन्शन खपवून घेतले जाणार नाही अशी ठोस भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली। अपडेट इंडियाने उपोषण स्थळी जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। जे लागलेले या कर्मचाऱ्यावरती त्याच्या विरोधामध्ये ते काम बंद आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे। तर या सर्व काम बंद आंदोलनामागची पार्श्वभूमी काय? पंचायत समिती भद्रावती अंतर्गत जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीने सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले असून आम्ही दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून या संपाला सुरुवात केलेली आहे। 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून असहकार आंदोलन केलं। यामध्ये सर्व कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून होते व कोणीही काम केलेलं नाही। तर आमच्या या असहकार आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी दिनांक 23/2/2026 पासून बेमुदत संपावर गेलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप सुरू राहील। आमच्या मागण्या कोणत्या आहेत? आमच्या मागण्यांमध्ये आहेत वेतन त्रुटी, चौथ्या वेतन आयोगानुसार लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये असलेल्या त्रुटी दूर करणे। त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची मागणी आहे, नोव्हेंबर 5 मध्ये लागलेले जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन नाही, तर जुन्या कर्मचाऱ्यांना जशी पेन्शन आहे तशी पेन्शन नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करणे ही आमची महत्त्वाची मागणी आहे। आणि त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक यांच्या या पदनामामध्ये बदल करणे ही आमची प्रमुख मागणी आहे। तर जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संपाचा निर्धार कायम राहू। आमच्या संघटनेमध्ये एकजूट आहे आणि आम्ही सरकारला आमच्या मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही। सर्वात मोठी मागणी जी काही पेन्शन योजना आहे, उर्वरित कर्मचाऱ्यांना या राज्यामध्ये पेन्शन आहे सुरू आहे, परंतु 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं पेन्शन नाही। त्याच्यामुळे त्यांचा भविष्याचा किंवा म्हातारपणाचा जो आधार आहे मुख्य म्हणजे पेन्शन, त्या अनुषंगाने यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण काय बोलू शकता? वेतन त्रुटी आमचा मुद्दा म्हणजे लिपिक वर्गीय संघटनेचा चौथ्या वेतन आयोगाच्या ज्या त्रुटी आहे त्या त्रुटी सरकारने दूर केल्या पाहिजे। खूप तफावत आहे, त्याच्यामुळे आमचा तो मेन मुद्दा म्हणजे तोच आहे की चौथ्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी ज्या दूर झालेल्या पाहिजे आणि 2005 नंतर जे आमचे कर्मचारी बंधू आहे त्यांचा जो पेन्शनचा प्रश्न आहे जिव्हाळ्याचा की सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना काय मिळालं तर तो पण मिळायला हक्काचा पाहिजे। या आहे आमचा हा संपाचा लढा, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा संप हा कायमस्वरूपी राहील। बोलला तो वेतन त्रुटी तर हा पंचायत समिती भद्रावती या प्रांगणामध्ये यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। या बऱ्याच वर्षांच्या यांच्या मागण्या त्या शासनाच्या नाकारलेल्या आहेत, त्या सक्षमपणे प्रशासनाने या बाबतीमध्ये किंवा मंत्रालयाने म्हणू शकतो आपण की दुर्लक्ष केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर अंतिमतः त्यांनी काम बंद आंदोलन बेमुदत असं सुरू केलेलं आहे। अपडेट इंडियाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। अपडेट इंडिया प्रतिनिधी निलेश माथुर। थँक्यू सर। बंद करू।
वेतन त्रुटी तर झालीच पाहिजे, आता बदल झालेच पाहिजे. एकच मिशन, एकच मिशन, हम सब हे महाराष्ट्र संघटने